राज्यात असो किंवा देशात गेल्या काही महिन्यांपासून बरीच लव्ह जिहादची प्रकरणं समोर आली आहेत। मधल्या दोन महिन्यांपासून या गोष्टीला कुठेतरी ब्रेक लागण्याची चिन्ह दिसत होती, पण नागपूरच्या एका मुलीसोबत घडलेल्या घटनेमुळे पुन्हा लव्ह जिहादचा प्रश्न समोर आलाय। तौफिक नावाच्या एका तरुणानं प्रगती नावाच्या एका तरुणीला लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवलंय आणि जवळपास 6 वर्ष तिचं शोषण केलंय। तिच्या या 6 वर्षांच्या स्टोरीत इंस्टाग्रामवरती मैत्री, अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेलिंग, धर्मपरिवर्तन, सासरच्या मंडळींकडून छळ, गोमांस खाण्यास बळजबरी आणि इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडणं, या घटनेची बीज नागपूर पासून ते उत्तर प्रदेशातल्या श्रावस्तीपर्यंत रोवली गेली। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की प्रगती तौफिकच्या जाळ्यात कशी अडकली, त्याने तिचं धर्म परिवर्तन कसं केलं आणि प्रगतीने आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज कसा उठवला। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। साधारणपणे 2018 ची गोष्ट असेल। नागपूरमध्ये राहणाऱ्या प्रगती शर्मा नावाच्या मुलीला इंस्टाग्रामवरती तौफिक नावाच्या मुलाची रिक्वेस्ट येते। सुरुवातीला प्रगती त्याच्या रिक्वेस्टला इग्नोर करते आणि डिलीट करून टाकते, पण तौफिक काही ऐकत नाही। तो वारंवार तिला रिक्वेस्ट पाठवतच असतो। त्यामुळे कंटाळून ती त्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट करते आणि त्यानंतर तो तिला मेसेजेस करण्यास सुरुवात करतो। हळूहळू तिच्यासोबत बोलतो आणि बोलणं वाढवतो। गोड गोड बोलून तिचा विश्वास जिंकतो। तिच्याकडून तिचा फोन नंबर, घरचा पत्ता आणि इतर खासगी माहिती सुद्धा मिळवतो। प्रगती सुद्धा त्याच्या गोड गोड बोलण्याला, स्वभावाला त्याच्या भुललेली होती। तिने त्याच्यावरती विश्वास ठेवला। अशातच त्यांची मैत्री वाढते आणि पुढे तौफिक हा तिला मैत्रीतून प्रेमाच्या जाळ्यात ओढतो। प्रगती आणि तौफिक यांच्यात प्रेमाची सुरुवात झाल्यानंतर दोघंही एकमेकांना वारंवार भेटत राहिले। या दरम्यान तौफिकनं प्रगतीला आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास राजी केले। 2019च्या जानेवारी महिन्यात तौफिकनं नागपूरच्या एका अज्ञात ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, पण संबंध ठेवत असताना त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केली। तसंच तिचे काही नग्न फोटो सुद्धा काढले। तौफिककडे एकदा प्रगतीचे फोटो आणि व्हिडिओज आल्यानंतर तो तिच्यासोबत आता कठोरपणे वागू लागला होता। वारंवार तिच्याकडे पैशाची मागणी करायचा, तसंच तिला मारहाण करत तिचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी सुद्धा द्यायचा। या सगळ्या परिस्थितीमध्ये जवळपास 2 ते 2.5 वर्ष निघून गेले। मधल्या काळात तौफिकने प्रगतीकडून लाखो रुपये लाटले। 2021 साली तौफिकनं तिच्याकडे लग्न करण्याचा प्रस्ताव टाकला, पण प्रगतीने त्याच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला। तिच्या नकारामुळे अहंकार दुखावलेल्या तौफिकनं तिला लग्नासाठी बळजबरी करायला आता सुरुवात केली होती। तो तिला तिचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला। शेवटी त्याने तिला धमकावून तिला हिंदू धर्म सोडून इस्लाम मध्ये परिवर्तित केलं। तसंच तिला आपलं नाव सुद्धा बदलण्यास सांगितलं। प्रगती मुस्कान झाली होती। त्यानंतर त्याने तिच्यासोबत निकाह पडला आणि ते नागपुरातल्या एका भागामध्ये राहायला लागले। त्यांनी तिथेच भाड्याने एक छोटीशी खोली घेतली। या दरम्यान प्रगतीला दिवस गेले, ती गरोदर राहिली, पण तौफिकला हे बाळ नको होतं। त्याने तिच्याकडे बाळासाठी विरोध सुद्धा केला, पण प्रगतीने त्याचं काहीही ऐकलं नाही। 2022च्या एप्रिल महिन्यात तिने एका मुलाला जन्म दिला, पण मुलाचं या जगात येणं तौफिकला पटलं नव्हतं। त्याने तिला तशाच परिस्थितीत सोडून नागपुरातून पळ काढला आणि आपलं गाव असलेल्या उत्तर प्रदेशातील इकोनात निघून गेला। दुसऱ्या बाजूने प्रगती ही हतबल झालेली होती। तिने ज्याच्यावरती प्रेम केलं त्यानेच तिला अशा परिस्थितीत सोडून पळ काढलेला होता, पण ती खचली नाही। तिने त्याचा शोध घेतला आणि महिनाभरानंतर ती उत्तर प्रदेशातल्या त्याच्या घरी जाऊन पोहोचली। प्रगतीला तिथं पाहून तौफिकला काय करावं काहीही समजलं नाही। ती अशा प्रकारे त्याच्या घरी आल्यामुळे तो सुद्धा गडबडला होता। प्रगतीने त्याच्या घरी लग्नाची हकीकत सांगितली। तौफिकच्या कुटुंबियांनी तिला स्वीकारलं खरं, पण त्यानंतर तिच्यासोबत जे घडणार होतं ते आणखी सुद्धा चीड आणायला लावणार होतं। तौफिकच्या कुटुंबियांनी जवळपास 3 वर्ष प्रगतीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला। तिच्यावरती अत्याचार केले, तसंच तिला बळजबरीनं गोमांस खाण्यास सुद्धा भाग पाडलं। आता तौफिकचं कुटुंबीय फक्त इतक्यावरतीच थांबलं नाही, तर त्यांनी प्रगतीला दुसऱ्या पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास सुद्धा भाग पाडलं। तसंच त्यांनी तिच्याकडून वारंवार पैशाची देखील मागणी केली। ते तिला आणि तिच्या छोट्या बाळाला जेवण सुद्धा देत नव्हते। या विरोधात तिने अनेकदा तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दिली, पण तरी सुद्धा काहीही फरक पडला नाही। पोलिसांनी प्रगतीच्या तक्रारीकडे लक्ष सुद्धा दिलं नाही। अशातच तौफिकनं तिला सोडून इस्लाम धर्मातील मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा त्याच्या या निर्णयावरती सकारात्मक प्रतिसाद देत त्याला मुली पाहण्यास सुरुवात केली, पण ही गोष्ट प्रगतीकडून सहन झाली नाही। त्यामुळे तिने काही स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला आणि त्याच्या माध्यमातून आपल्यावरती होणारे अन्याय मीडिया समोर आणले। प्रगतीवरील अन्याय मीडिया समोर आल्यानंतर पोलिसांवरती सुद्धा दबाव निर्माण झाला। श्रावस्ती जिल्ह्यातील इकोना पोलीस स्थानकात तौफिक आणि त्याच्या कुटुंबातील 5 सदस्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला।
पण हे प्रकरण समोर आल्यानंतर देशात कशा प्रकारे लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींची फसवणूक सुरू आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय. तसंच सोशल मीडियावरती होणाऱ्या प्रेमाचा शेवट हा किती भयंकर असतो हे देखील उघड झालंय.